सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। काय टॉपिक आहे? सावकार विरुद्ध देशी बँकर्स, मनी लेंडर वर्सेस इंडिजिनस बँकर्स। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दोन प्रकारचे है ना बँकिंग सिस्टीम दिसतात। एक आहे रेग्युलेटेड बँकिंग, विनिमयाद्वारे चालणारी बँकिंग, जे रिझर्व्ह बँकेच्या कंट्रोलमध्ये असते, ज्याच्यामध्ये मग बाकीचे कमर्शियल बँक्स वगैरे हा सर्व असतात। दुसरे आहे ना इन्फॉर्मल बँकिंग, ज्याला आपण फ्री बँकिंग, अनौपचारिक किंवा आपल्याला स्वतंत्र बँकिंग असा शब्द वापरता येतो। त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? अनऑर्गनाइज सेक्टर्स दिसतात, जे आपण बघतोय सावकार आणि देशी बँकर्स। तर ते अद्यापही आहेत, बऱ्याच अंशी आहेत, यासाठी कायदे बनवावे लागले आहेत। आणि त्यामुळे हा टॉपिक जो आहे पर्टिक्युलरली डेव्हलपमेंट बँकिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये अत्यंत महत्वाचा आहे। का? कारण की भारतीय अर्थव्यवस्था अद्यापही विकसनशील स्तरावर आहे। ग्रामीण भागामध्ये अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे। बरेचसे शेतकरी जे आहेत ते कर्जाच्या जाळ्यात अडकलेले आहेत, आणि कर्जाच्या जाळ्यात अडकवणारा कोण? सावकार, मनी लेंडर। आपण नेहमीच ऐकतो की यांनी आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्या केली। का? तर बाबा सावकाराने त्याची पिळवणूक केलेली आहे, त्याला कर्ज दिलं आहे पण कर्ज काय फिरता येत नाही, आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली। बरोबर आहे? तर मग ह्या कॉन्टेक्स्टमध्ये हा जो टॉपिक आहे हा युपीएससी एमपीएससीच्या कॉन्टेक्स्टमध्ये अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून त्याला त्या अँगलनी पाहायचं। पर्टिक्युलरली आता तुम्हाला मेन्सला लिहायचं आहे, लिहिताना अशा रेफरन्सेस वगैरे खूप कामाच्या पडणार आहेत। म्हणून आज आपण बघणार आहोत सावकार विरुद्ध देशी बँकर्स यांची संकल्पना, कॉन्सेप्ट है ना, त्याच्या व्याख्या, महाराष्ट्र मनी लेंडर्स कायदा जो आहे है ना, तो कायद्यानुसार व्याख्या, त्यानंतर या दोघांतील फरक काय आहे, या दोघांमध्ये फरक काय आहे, यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, सोबत इंडिजिनस बँकर्स वर्सेस मॉडर्न बँकिंग याच्यातील काय फरक आहे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया है ना। हा तुम्हाला पुस्तकामध्ये बरोबर दिला नाही, गाईडमध्ये बरोबर, गाईडमध्ये दिलाच नाही है ना। का? आता बाबा याच्यावर प्रश्न तर दिसत आहे, अरे बाबा काय या एमपीएससी यूपीएससी लिहून ठेवलं नाही का, इथूनच विचारेन ना तिथूनच नाही विचारेन, नाही। परत तिनं क्लिअर कट सांगितलेलं आहे की आम्ही डेव्हलपमेंट इकॉनॉमी विचारणार, आणि हा डेव्हलपमेंट इकॉनॉमीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे। समजायचं? मग चलायचं? चला मग। तर आपण पहिल्यांदा समजून घेऊया भारतीय अर्थव्यवस्था। भारतीय अर्थव्यवस्थेचे आपल्याला दोन विभाग करता येतात, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था। दोघांचे आपले कॅरेक्टरिस्टिक्स, आपली वैशिष्ट्य आहेत। ग्रामीण भागामध्ये आपल्याला कसं कृषी जो आहे, ऍग्रिकल्चर, हा डॉमिनंट फॅक्टर दिसतो, आणि शहरामध्ये आपल्याला इंडस्ट्री, प्रोडक्शन, ट्रेड, व्यापार ह्या गोष्टी डॉमिनेट दिसतात। बरोबर आहे? मग आता ग्रामीण भागामध्ये जर बघितलो आपण तर आपल्याला काय दिसतंय? शेतकरी, हा शेतकरी दिसतोय। मग शेतकरी दिसतोय तर अधिकाधिक शेतकरी कोणते? तर आपल्याला दिसतंय अधिकाधिक शेतकरी हे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत। मग लघु आणि सीमांत शेतकरी यांचा मेजर प्रॉब्लेम काय आहे? तर मेजर प्रॉब्लेम हा आहे की अधिकाधिक ते मान्सूनवर डिपेंड आहेत, मान्सूनवर डिपेंड आहेत है ना। रेनफेड ऍग्रिकल्चर ते करतात, मान्सूनवर डिपेंड असतात, इरिगेशनच्या फॅसिलिटी कमी असतात, आणि मान्सूनने धोका दिला तर त्यांची शेती घाट्यात येते। शेतीतलं उत्पादन जे आहे ते फार कमी होतं, तुटपुंज होतं, कारण की शेती लहान आहे है ना, 2-2.5 एकर बस त्याच्यावर नसते। मग अशा याच्यामध्ये मान्सूनने गडबड दिली, शेतकऱ्याजवळ काय नाही, तर त्याला खाय प्यायला पैसे लागतात, म्हणून तो कर्ज घेतो। पोरीचं लग्न करायचं आहे, कर्ज घेतो, कारण एवढे पैसे जमवू शकत नाही है ना। कधी कधी त्याला असं वाटतं की बाबा जे हे आहे आता मधली गॅप आहे, कारण की शेती ही रेनफेड असल्यामुळे एक वेळाच होते, 2 वेळा पका, खरीप आणि रब्बी, बस, त्याच्यानंतर होत नाही। मग अशा वेळेला जी गॅप असते है ना, लीन सीझन ज्याला म्हणतो, त्या लीन सीझनच्या वेळात सुद्धा त्याला कर्जाची गरज पडते है ना। कशासाठी? काही तिखट, मीठ, हळद काहीतरी घ्यासाठी त्याला कर्जाची आवश्यकता पडते। म्हणजे सहसा इथलं कर्ज कसं असतं? कन्झम्पशन पॅटर्नचं असतं। कसं असतं? उपभोग घेण्यासाठी, रोजमर्राच्या जिंदगी चालवण्यासाठी सुद्धा कर्ज असतं। मग ते कर्ज किती लाख करोडत घेणार का? नाही। ते इथलं कर्जाचं स्वरूप कसं असेल?
अल्प छोटे कर्ज आणि छोट्या कालावधीसाठी लागतं. तिकडेच जर शहरी भाग बघितला तर शहरी भागामध्ये आपल्याला काय दिसते? इंडस्ट्री, बरोबर आहे, सोबत ट्रेड, व्यापार. आता इंडस्ट्री म्हटली तर छोट्या इंडस्ट्री पकडा है ना, लघु इंडस्ट्री पकडा, तरी सुद्धा त्याला कॅपिटल खूप लागतं, बऱ्यापैकी लागतं कम्पॅरेटिव्हली इकडे. आणि इथे प्रोडक्शनसाठी घेतल्या जातं, उत्पादनासाठी घेतल्या जातं. इथे काही इंडस्ट्रियलिस्ट आपलं रोजमर्राच्या जेवणासाठी काही कर्ज घेत नाही है ना, इथे त्याला प्रोडक्शनसाठी, इंडस्ट्री उभारायसाठी वॉटर ते कर्ज लागतं. व्यापाऱ्याला व्यापार करायसाठी कर्ज लागतं आणि त्यातून तो प्रॉफिट हा कॉन्सेप्ट आहे. इथे प्रॉफिट, इथे तर जीवन जगणं कॉन्सेप्ट आहे, इथे प्रॉफिट हा कॉन्सेप्ट आहे. आणि त्या अनुषंगाने याला वेगळ्या प्रकारचं कर्ज लागतं. ते खूप जास्त कालावधीचं नसणार. जर इंडस्ट्रीज ह्या ज्या आपल्या कॉटेज इंडस्ट्रीज किंवा स्मॉल इंडस्ट्रीज असल्या किंवा छोटं ट्रेड असला तर, पण तरी सुद्धा याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कर्ज लागेल आणि थोड्या जास्त कालावधीसाठी लागेल. दोघांतला फरक लक्षात आला. मग इथला जो लागेल आपलं कर्ज ते काय कन्झम्पशन कर्ज लागणार का? नाही, कन्झम्पशन कर्ज नाही. इथे प्रोडक्शन कर्ज किंवा ज्याला कॅपिटल म्हणतो, कॅपिटल क्रेडिट, ते लागेल. बरोबर आहे. मग हे दोन अर्थव्यवस्थेचे दोन वैशिष्ट्य आपल्याला दिसतात, दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर्जांचे स्वरूप आपल्याला दिसतात. मग त्या अनुषंगाने आपल्याला दिसते दोन कॉन्सेप्ट, एकाकडे सावकारी आणि दुसरीकडे दिसते इंडिजिनस बँकर. त्यामुळे इन जनरल ग्रामीण भागामध्ये आपल्याला कोण दिसेल? सावकार, मनी लेंडर. आणि शहरी भागामध्ये सहसा कोण दिसेल? इंडिजिनियस बँकर्स है ना, देशी बँकर्स. तर हे केव्हापासून आहे? तर भारतात प्राचीन काळापासून ह्या दोन्ही प्रणाली आपल्याला दिसतात. आजही त्या आहेत. फक्त एक आहे की आधी यांचं प्रमाण खूप जास्त होतं, कारण की फॉर्मल बँकिंग सिस्टीमच नव्हती है ना, त्याच्यामुळे आधी खूप जास्त प्रमाण होतं. आधी म्हणजे 1950, 60, 70, 80 पर्यंत आपल्याला दिसतं याचं प्रमाण जास्त आहे. आफ्टर नॅशनलायझेशन ऑफ बँक्स यांचं प्रमाण हळूहळू कमी झालं असेल तरी सुद्धा आत्ताही याचं डॉमिनेशन आहे. पर्टिक्युलरली कुणाकरता? तर पुअर पीपल, गरीब जे लोक आहेत, आणि इथे स्मॉल ट्रेडर्स जे आहेत, स्मॉल ट्रेडर्स, त्यांच्याकडे आपल्याला दिसून येतं. क्लिअर? ठीक आहे, समजून घ्यायचं पुढे. हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना तुमचा? ओके, चला आता या दृष्टिकोनातून आपण दोन डेफिनेशन खूप महत्वाचे आहेत. एकदम सोपे प्रश्न असतात, डोक्यात फिट ठेवा. एमपीएससी, यूपीएससी कंबाईन कुठलीही परीक्षा घ्या, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा, ती सोपी असते. आपण कठीण बनवतो का? तर आपण भालधंदे करत राहतो, जे वाचायचं ते वाचत नाही. तर काय वाचायचं आता पाहून घेऊ. लेंडर, मनी लेंडर, आणि इकडे आहे देशी बँकर्स. बघा दोघांमध्ये फरक काय? पहिला शब्द आहे कर्ज देणे. काय म्हटलंय? कर्ज देणे. लोन गिव्हिंगच्या ऍक्टिव्हिटीज हा करतो, क्रेडिट देतो, बस एवढंच है ना. इकडे मात्र टेक डिपॉझिट, ठेवी घेणे, कर्ज देणे, आणि तिसरा आहे हुंडी वठविणे, हुंड्या वठविणे. हे तीन काम. इथे केवळ कर्ज देणे, बरोबर. इथे मात्र ठेवी घेतल्या जातात है ना, त्यानंतर कर्ज दिल्या जाते, आणि हुंडी एक संकल्पना आहे. हुंडी या संकल्पनेबद्दल म्हणजे इट्स नथिंग बट वन ऑफ द गॅरंटी. तर त्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो आज पाहून घेतला असेल, तुम्ही पाहिला असेल का? पाहिला नसेल तर पाहून घ्या बाबा, है ना, तो खूप महत्वाचा आहे. हुंडी वठविणे, ठीक आहे. तर ह्या तीन गोष्टी तो करतो. दोघांमधला फरक पहिल्यांदा लक्षात आला. आणि म्हणूनच आपण याला काय म्हणतो? बँकर. याला काय म्हणतो? बँकर. कारण बँकिंगच्या व्याख्येमध्ये जर आपण बघितलं तर बँक म्हणजे काय? ठेवी स्वीकारणे आणि मागता क्षणी ठेवी परत करणे. तिथे ठेवी स्वीकारणे हा कॉन्सेप्ट आहे. बँकिंगचा दुसरा महत्वाचा आहे कर्ज देणे. हा पण कर्ज देतो. हा काय करतो? केवळ कर्ज देतो. ठेवी स्वीकारतो का? नाही. ठेवी स्वीकारतो का? नाही. आता इथे इतरही बँकिंग फंक्शन्स आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बँक जे आहे बिल ऑफ एक्सचेंज करते, तर हा ट्रॅडिशनल बिल ऑफ एक्सचेंज आहे, हुंडी वठविणे. म्हणून याला इंडिजिनियस बँकर हा नाव आपण दिलेलं आहे. बरोबर आहे, राईट. आता सोबतच हे तीन तर कार्य करतात,
सोबत कुठलं कार्य करतात? ट्रेड, व्यापार. खैर सर्वच इंडिजिनस बँकर व्यापार करत नाही, पण इंडिजिनस बँकर व्यापार करतात. आलं नाही लक्षात? सर्वच करतात असं आहे का? नाही, पण बहुतांशी करतात. व्यापार करणे म्हणजे बँकिंग आणि व्यापार असं कॉम्बिनेशन आपल्याला इंडिजिनस बँकर्स मध्ये दिसून येतं. आता इकडे लक्षात आलं, कर्ज घेते, मग कर्ज देते तर आणते कुठून पैसा? कुठून आणते? ओन कॅपिटल. स्वतःच कॅपिटल वापरते, स्वतः जवळचा पैसा. मग इथं नाही वापरत का? तो वापरते. इथं सर्वसाधारणतः स्वतः जवळच वापरते. ओन कॅपिटल स्वतः जवळच वापरते, पण एखाद्या वेळेस जर गॅप पडली, आवश्यकता वाटली, तर तो दुसऱ्यांकडून डिपॉझिट घेते आणि आपलं सगळं काम करून घेते आणि त्यातून प्रॉफिट थोडाफार त्याला वापस करून देते. गे रे बाबा, वापस करून देते. आलं लक्षात? म्हणजे इथे काय दिसतंय? ओन कॅपिटल सहित ठेवी. इथे केवळ ओन कॅपिटल, स्वतःच भांडवल तो वापरतो. आताच मी सांगितल्यानुसार मनी लेंडर हा काय करतो? कन्झम्पशन कर्ज देतो. मग मनी लेंडर इन जनरल सर्वसाधारणतः त्याचं अस्तित्व कुठे दिसेल? तर याचं डॉमिनेशन हे रुरल एरियामध्ये दिसेल. बरोबर आहे, राईट? आणि इथे जर बघितलं आपण, तर इथे काय करतो? तो स्वतःचा व्यापार करतो, पण हा बिल ऑफ एक्सचेंज, हुंड्या वठवितो कर्जासोबत, आणि त्याच्यामुळे यातलं कार्य कुठलं दिशा? सहसा इनलँड ट्रेड लोन, अंतर्देशीय व्यापार कर्ज देतो. हा व्यापारासाठी कर्ज देणार, त्यामुळे याचं डॉमिनेशन अर्बन एरियामध्ये दिसेल. आता आपण जर मनी लेंडिंग बघितलं किंवा इंडिजिनस बँकिंग बघितलं, तर भारतामध्ये प्राचीन काळापासून हळूहळू याचा विकास झाला आणि काही निश्चित समुदायच याचं काम करायचे. फिक्स्ड कम्युनिटीज ओनली परफॉर्म द रोल ऑफ मनी लेंडिंग अँड द इंडिजिनस बँकर्स. त्यामुळे ह्या दोन्ही संकल्पना जातीशी निगडीत आहेत. कशाशी निगडीत आहेत? जातीशी निगडीत आहेत. इट्स रिलेटेड विथ द कास्ट and therefore there is a terminology called as a bankers caste. काय? बँकर्स कास्ट. काही जाती या ज्या आहेत बँक जाती किंवा मनी लेंडर कास्ट असं आपण म्हणू. उदाहरणार्थ मनी लेंडर कास्ट, बनिया, महाजन, सावकार. नाव काय? बनिया, महाजन, सावकार. हे कोण आहेत? मनी लेंडर कास्ट. आणि बँकर्स कास्ट, खत्री, चट्टियार, श्रॉफ, मुलतानी, मारवाडी, जैन. आलं लक्षात? है ना? ह्या कुठल्या आहेत? बँकर्स कास्ट. त्यापैकी श्रॉफ जे आहे आणि मुलतानी हे पश्चिम भारतामध्ये, पर्टिक्युलरली बॉम्बे वगैरे गुजरात ह्या एरियामध्ये यांचं डॉमिनेशन आहे. राजस्थानमध्ये थोडंफार डॉमिनेशन आहे. जैन यांचं पण पश्चिम भारतामध्ये या डॉमिनेशन आहे. मारवाड्यांचं वरच्या भागात गुजरात, राजस्थान वगैरे या साईडला. खत्री हा यूपी साईड वगैरेला या साईडला आहे. चेट्टियार हा साऊथ इंडियाला याचं डॉमिनेशन आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे? आलं लक्षात? ठीक आहे. तर हे जे आहेत कसे आहेत? रिजनल. कसे आहेत? रिजनल बेस्ड, रिजन बेस्ड है ना, कास्ट है ना, अशा प्रकारे आपल्याला दिसेल. है ना? क्षेत्रीयांचं डॉमिनेशन आहे. क्षेत्रीय व्यापारामध्ये ते मदत करतात. एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांचं डॉमिनेशन राहतं, राहण्याचं, वास्तव्य करण्याचं आणि कार्य करण्याचं. परंतु आता खूप महत्वाचं आहे की याच्यापेक्षा याचं क्षेत्र मात्र व्यापक आहे. कारण की इथे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी इनलँड बिझनेस आहे ना. मुंबई पासून होऊ शकतं कलकत्त्यापर्यंत बिझनेस झाला असेल. मग यांची बँकिंग जी प्रणाली आहे, दायरा जो आहे, टेरिटोरियल लिमिट आहे, त्या कलकत्त्यापर्यंत राहणार. बरोबर आहे, राईट? त्याच्यामुळे याचा दायरा हा अत्यंत व्यापकच राहील. आता खास गोष्ट, हे जे दोन्ही आहेत संकल्पना, डेफिनेशन लक्षात आल्या? या दोन्ही ज्या संकल्पना आहेत याच्यामध्ये खास बात काय? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स? वाय बोथ ऑफ दीज वेर पॉप्युलर इन द हिस्ट्री ऑफ इंडियन इकॉनॉमी? का पॉप्युलर राहिल्यात? तर सर्वात महत्वाचं बघा, वैशिष्ट्य बघूया. तात्काळ कर्ज, स्पीडी लोन. स्पीडी लोन तात्काळ. आता नाही म्हणत का आपण 5 मिनिट में लोन, हे असं 5 मिनिट में लोन, इमिडिएट लोन. आता इमिडिएट लोन कसं मिळायचं? तर सावकार त्या
गावातल्या व्यक्तीला लोन द्यायचा. इथे व्यापाऱ्याला, व्यापार म्हणजे कोण, परिचित व्यापाऱ्याला ज्याची क्रेडिट वरती आहे त्याला तो लोन द्यायचा. त्यामुळे तो परिचित होता. परिचित असल्यावर, बाजूला असल्यावर, ऍक्च्युली इट इज मोर ऑर लेस सोशल फंक्शन. कसं आहे, सोशल फंक्शन पण होतं. केवळ इकॉनॉमिक आस्पेक्ट नाही याच्यात, सोशल आस्पेक्ट आहे, सामाजिक बाब त्याच्यामध्ये लिंक आहे. आजूबाजूला शेजारी, आणि शेजारी असला की इन्फॉर्मॅलिटी, आणि त्याच्यामुळे तात्काळ लवचिक प्रक्रिया आहे, फ्लेक्झिबल प्रोसेस. अरे नंतर करून घेऊ बाकीचं, हे घे तू कर्ज घेऊन जाय, आधी तुझ्या पोट्ट्याला ऍडमिट करायला घेऊन जा, मग करू रे, काळजी काय करता. मग मी कागद पाठवून देतो, इथं सही करून घे, मोकळं. लवचिक, जसं पाहिजे तसं आहे ना, जसा माणूस त्याच्यानुसार. बरोबर आहे. एखादा माणूस पॉवरफुल आहे, मला कर्ज पाहिजे रे, आला डॉन गावातला, मला कर्ज पाहिजे, 10 रुपये पाहिजे. हो ना गा भाऊ, घेऊन जा ना, तुला कोण म्हणते, आलं आपण. आणि दुसरा एखादा शेमडा गरीब बिचारा, भाऊ हे करावं लागेल, ते करावं लागेल. फ्लेक्झिबल, जसा पाहिजे तसं. बरोबर. त्यानंतर सामाजिक संबंध आहेत ना, आता मी सांगितलं सोशल रिलेशन, नेबरहुड रिलेशन्स आहेत, आणि तारण मुक्त आहे, कोलॅटरल फ्री इन जनरल असते. पण खैर सावकारी वगैरे मध्ये बरेच वेळा तारण घेतल्या जातं, लक्षात घ्या, बरेच वेळा तारण घेतल्या जातं. पण देशी बँकर्स मध्ये तारण नाही, कारण की काय, इथे संकल्पना काय, हुंडी वठविणे आहे ना, बिल ऑफ एक्सचेंज, ट्रॅडिशनल बिल ऑफ एक्सचेंज इथे कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे इथे तारणाची गरज नाही. पण इथे तारण बऱ्यापैकी घर गहाण ठेव, बैल बंडी गहाण ठेव, असं वगैरे चालायचं. बरोबर आहे. पण इन जनरल वैशिष्ट्य ही आपल्याला दिसतात. आणि बिकॉज ऑफ दिस, बिकॉज ऑफ द इन्फॉर्मॅलिटी, बिकॉज ऑफ द फ्लेक्झिबिलिटी, है ना, बिकॉज ऑफ द कॉल्ड ॲज अ सोशल नेटवर्क, सोशल आस्पेक्ट विच इज इन्क्लुडेड इन दिस इकॉनॉमिक आस्पेक्ट, हा दोन्ही संकल्पना पॉप्युलर होत्या, एस्टॅब्लिश्ड होत्या, एक्सेप्टेड होत्या. बरोबर आहे. दो हॅव्हिंग देअर ओन एक्सप्लॉटेटिव्ह नेचर. आता आपण जर बघितलं याची दायरा जर बघितला तर बघा, ऑल इंडिया रुरल क्रेडिट सर्व्हे झाला होता आरबीआयचा 1951-54 ला. बरोबर आहे. तर 90% लोन टू कल्टिवेटर्स बाय द प्रायव्हेट एजन्सीज, ऑफ इट 70% बाय द मनी लेंडर. इतक्या मोठ्या प्रमाणात 54 पर्यंत आपल्याला, म्हणजे मनी लेंडरचं डॉमिनेशन कल्टिवेटर म्हणजे रुरल एरियामध्ये होतं. रुरल एरियामध्ये 90% वर जे आहे ते प्रायव्हेट एजन्सीज म्हणजे सावकार किंवा परिचित लोक द्यायचे. म्हणजे बँकिंग सिस्टीम काय घेणं, ते फॉर्मल बँकिंग नव्हतंच, कारण की बँक कोणाच्या होत्या, प्रायव्हेट बँक्स होत्या. बरोबर. दुसरा, श्रॉफ कमिटी ऑन द फायनान्स बाय प्रायव्हेट सेक्टर इन 1954, ही कमिटी होती. 75 to 90% ऑफ टोटल इंटरनल ट्रेड फायनान्स बाय द इंडिजिनस बँकर. किती, 90% 75 ते 90% 1950च्या दशकामध्ये 90% व्यापाराचं कर्ज जे आहे हे इंडिजिनस बँकर्स भागवायचे. तो ऑब्विसली काय शो करतं की आफ्टर इंडिपेंडन्स इंडियन बँकिंग, फॉर्मल बँकिंग वॉज स्क्यूड अँड लार्जली इन द हँड्स ऑफ द प्रायव्हेट सेक्टर. आणि मग आपण बघतो 1980s नंतर सरकारला लक्षात आलं आणि एकदम बोल्ड स्टेप घेतलं. बोल्ड, ते बोल्ड स्टेप म्हणजे कुठलं आहे, नॅशनलायझेशन ऑफ द बँक, है ना, बँकेचं राष्ट्रीयकरण. असो, ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. आता इथे एवढंच छान वैशिष्ट्य आहे, तरी प्रॉब्लेम काय, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रॉब्लेम काय बघून घेऊया. खूप सुंदर एक उदाहरण आहे बघा, हिंदू मधलं आहे, हिंदू मध्ये दिलेलं आहे. कुठलं आहे बाबा, हे 2023 आहे न्यूजपेपर. काय म्हटलं आहे की 35 वर्षाचा लेबर जो आहे त्या गुजरात मधला होता बिचारा, त्याने किती 30,000 रुपयाचं लोन घेतलं मनी लेंडर कडून, है ना, जुलै 2022 ला. केव्हा, जुलै 2022 ला. आपण न्यूज ऐकतो 2023 ची, है ना. आणि इन द फॉलोइंग 2 months, 2 महिन्यानंतर त्याने पे किती केलं, 2 महिन्यानंतर, बरं 2 महिने, 50,000च्या वर घेतलं. किती, 30,000. कोणता रेट लावला, पहा ना. आज इंटरेस्ट 50,000, आज मुद्दल नाही, अजून मुद्दल आहे, प्रिन्सिपल आहे. बट द मनी लेंडर डिमांडेड द 30,000. हे बाबा 30,000.
30,000 तू तर हे इंटरेस्ट झाला 50,000 2 महिन्यात. माला काय लुटालूट हो, किती भयानक. आणि मग त्याला बिचार जमणार नाही, कसं तरी त्याने 15,000 पुन्हा जमवले आणि ते 30,000 दिले. आणि तो काय म्हणतो, मिस्टर कोहली ही इज एक्सपिरियन्स, नो वन शुड बरो फ्रॉम द मनी लेंडर्स. अशी परिस्थिती. म्हणजे किती घेतले त्याच्याकडनं? 30,000चे 2 महिन्यात 80,000. मायाला काय धंदा, एकदम तो लबालब हे मोठे सेट है ना, मोठा प्रॉब्लेम. तर काय प्रॉब्लेम्स आहेत बघा है ना, खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी सिस्टीम कमिटी आहे, सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटी. त्याने काय काय सांगितलंय, डिमांड फॉर ऍडव्हान्स इंटरेस्ट. म्हणजे 100 रुपये जर त्याला कर्ज देत असेल तर तो म्हणते पारे बाबा याले तुला जेव्हा आहे ना तर 50 रुपये इंटरेस्ट बसणार आहे. तर तो म्हणते ठीक आहे जी. तर तो काय म्हणते, ठीक आहे म्हणते 50 रुपये इंटरेस्ट बसान, तुले मला 25 रुपये आधीच इंटरेस्ट द्यावं लागेल. तर तुला 100 रुपयाचं लोन देतो ना, तर त्यातले 25 रुपये कापतो, 75 रुपये मी तुला देईन. त्या मायला लोन कितीचं दिलं त्यानं, 100 रुपये. त्याला 100 रुपये भेटायला पाहिजे, मग तू 50 रुपये इंटरेस्ट घेत बस. तो म्हणते तसं नाही, 25 रुपये मी आधीच कापून 75 रुपये दिले आणि लोन दाखवलं कितीचा, 100चा आधीच ऍडव्हान्स इंटरेस्ट. हो का नाही? कोणता धंदा हो, मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट. हे अकाउंट है ना 2 महिन्यातच 80,000 होऊन जाते. मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट. कोणता रेट लावतात, काय लावतात माहित नाही, काय लिहितीन इथं 100 रुपये लिहितीन आणि मग दुसऱ्यावर गेलं सावकार माय 100 रुपयाचं लोन होतं, कुठं बा तुझ्या 1000 रुपयाचं लिहिला बाबा, हातचा शून्याचा शोध भारतात लावला, कुठं बी लावू शकते. बरोबर आहे, राईट. इन्सर्शन ऑफ सम इन एक्सेस ऑफ दोज ऍक्च्युअली दॅट रिटर्न इन द डॉक्युमेंट. काहीतरी भलतं सलतं लिहून ठेवलं, 100च्या जागी 1000, 1000च्या जागी 10,000 काहीतरी. टेकिंग थंब इम्प्रेशन. वाय? बिकॉज ऑफ द एनमास इलिटरसी इन इंडिया. भारतातील समाजाची जडणघडणच अशी होती की बाबा सप्पे अनफड एकच पड, असंच काम होतं. बाबा मीच शिकला राहीन, मीच तुम्हाला अकला वाटीन, जाती सिस्टम तशी. बाकीच्यांले शिकायचं काम नाही, मारा अंगठा. तर म्हणजे गिने चुने शिकले, बाकीचे अंगठा बहादूर. मग अंगठा बहादूर होत असल्यामुळे सहज रीतीने त्यांना डिसीव्ह करणं सोपं होतं. कोऱ्या पेपरवर घेऊन घ्यायचं आणि म्हणायचं तू बापू आपलं घर घाण ठेवला होतास. तो म्हणे केव्हाजी, हे पेपरात लिहिलाय, तुला वाचता येते का नाही होय. आणि मग कोर्ट कोणाचं, सुशिक्षित लोकांचं. शिकलेला माणूस एक सावकार, आला प्रॉब्लेम आणि मग असे सगळे धंदे व्हायचे. तर सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटीने काही जे आहेत प्रॉब्लेम्स ते मनी लेंडर आणि इंडिजिनियस बँकिंगच्या बाबतीमध्ये नोंदवून ठेवलेले आपल्याला दिसून येतात. क्लिअर? ओके. आता आपण बघून घेऊया ऍक्च्युली डेफिनेशन जी आहे ती महाराष्ट्र मनी लेंडर्स ऍक्ट. महाराष्ट्र मनी लेंडर्स ऍक्ट जो 1949 ला बॉम्बे मनी लेंडर्स ऍक्ट होता, तो सुधारून 2014 ला महाराष्ट्र मनी लेंडर्स ऍक्ट करण्यात आला, जो 16 जानेवारी 2014 ला इम्प्लिमेंट करण्यात आला है ना. त्या दृष्टिकोनातून आपण डेफिनेशन पाहू. इथे इंडिजिनियस बँकर्स आणि मनी लेंडर्स या दोघांसाठी ही एकच डेफिनेशन आहे, पण आपण इन जनरल शब्द जो वापरतो म्हणजे जो लिहिलेला आहे कायद्यामध्ये त्या काय लिहिलाय, मनी लेंडर. मी इंग्रजीतच जाणून बुजून लिहिलेला आहे, आपण समजून घेऊया. ठीक आहे. 3 डेफिनेशन आपल्याला दिसतात, मनी लेंडर, बिझनेस ऑफ मनी लेंडिंग आणि पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकर हे मनी लेंडरच्या याच्यात आहे म्हणून त्याची एक वेगळी डेफिनेशन कायद्यातच लिहिली आहे. लक्षात घ्या, कायद्यातच लिहिलेली आहे. तर आपण समजून घेऊया. मनी लेंडर मीन्स कोण? अन इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती होऊ शकतो. अनडिवायडेड हिंदू फॅमिली, एखादी फॅमिली होऊ शकते, किंवा एखादी कंपनी होऊ शकते जी एनबीएफसी नाही. जी एनबीएफसी नाही, एनबीएफसीचा आपण स्वतंत्र पाहणार आहे काय एक्झॅक्ट. ओके, ठीक आहे. जी रेग्युलेटेड होते आरबीआय ऍक्ट 1934 नुसार. कोण रेग्युलेटेड होते? एनबीएफसी. म्हणजे मनी लेंडर आरबीआय ऍक्ट मध्ये येतो का? नाही. तो कुठल्या ऍक्ट मध्ये येतो? राज्याच्या कायद्यामध्ये. कुठल्या? राज्याच्या कायद्यात. इट्स अ स्टेट सब्जेक्ट. ठीक आहे. अँड अनइनकॉर्पोरेटेड बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, अनइनकॉर्पोरेटेड आहे, कुठेही अटॅच नाही. हु ऑर विच कॅरीज अ बिझनेस ऑफ मनी लेंडिंग इन द स्टेट, एका राज्यात
म्हणून हा राज्याचा विषय आहे एका राज्यात, किंवा हॅज हिज ऑर इट्स प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इन द स्टेट, त्याचा दायरा सुद्धा त्या राज्यात आहे किंवा अधिकतम तो काम त्या राज्यातच करतोय. कोण इन्क्लूड आहे? तर पॉन ब्रोकर पण याच्यामध्ये येतो. म्हणजे असा कोणताही व्यक्ती जो कर्ज देण्याचा धंदा करतो, बिझनेस शब्द वापरलाय, बिझनेस, जो कर्ज देण्याचा धंदा करतो असा एखादा व्यक्ती, एखादं कुटुंब, अनडिवायडेड हिंदू फॅमिली कुटुंब किंवा एखादी कंपनी राहू शकते जी एनबीएफसी नाही, जी आरबीआयच्या कंट्रोलमध्ये येत नाही. आणि यात काय इन्क्लूड आहे? तर पॉन ब्रोकर आहे. काय आहे? पॉन. आता पॉन ब्रोकर म्हणजे काय? तर पॉन ब्रोकर म्हणजे जो तारण घेतो, तारण घेऊन कर्ज देतो, कर्ज देणारा, तारण घेऊन कर्ज देणारा असा जो असेल त्याला म्हणतो एनी मनी लेंडर, कोणताही मनी लेंडर who in the ordinary course of his business advances a loan and takes a good in pawn as a security for payment of such loan. पण इन जनरल आपण काय म्हटलं? तारण मुक्त असतं मनी लेंडर. म्हणजे नॉर्मली मनी लेंडर हे तारण घेत नाही, पण तारण घेणारे सुद्धा जे मनी लेंडर आहेत ते पण यात येतात, त्याला आपण पॉन ब्रोकर म्हणतो. क्लिअर? पण कोण येत नाही? कोण येत नाही? बट नॉट इन्क्लूड. का असं म्हटलंय ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याचा अर्थ कारण असं आहे की कर्ज देण्याचं काम खालील संस्था सुद्धा करतात, कर्ज देण्याचं काम खालील संस्था सुद्धा करतात, पण त्या मनी लेंडर मध्ये येत नाही. कोण? सरकार. सरकार कर्ज देते, खावटी कर्ज वगैरे देते, बरोबर आहे, शेतकऱ्याला वगैरे बाकीचे कर्ज देते ना. त्यानंतर लोकल ऑथॉरिटी है ना, लोकल ऑथॉरिटी, नगर परिषद पकडा, ग्रामपंचायत पकडा, कोणी लोकल ऑथॉरिटीज, बँक पण कर्ज देते है ना, पण ती याच्यात मनी लेंडर मध्ये येत नाही. कोऑपरेटिव्ह बँक, एनबीएफसी आधीच सांगितलं आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, आरआरबीज, रिजनल रूरल बँक्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ऍग्रिकल्चर और फायनान्स कॉर्पोरेशन हे मनी लेंडर्स मध्ये येत नाहीत. क्लिअर? ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. मनी लेंडर म्हणजे काय? पॉन ब्रोकर सहित. क्लिअर? ओके. आता बिझनेस ऑफ मनी लेंडिंग म्हणजे काय हे डेफिनेशन याच्यात दिले आहे. बिझनेस ऑफ ऍडव्हान्सिंग लोन वेदर इन कॅश और काइंड or whether or not in connection with or in addition to any other business. काय म्हटलं आहे? कुठला बिझनेस आहे ना? बिझनेस ऑफ मनी लेंडिंग म्हणजे कर्ज देण्याचा धंदा, कर्ज देण्याचा, ऍडव्हान्सिंग लोन, लोन देण्याचा धंदा म्हणजे मनी लेंडिंग बिझनेस. ओके, कर्ज देण्याचा धंदा कशामध्ये? कॅश और काइंड, कॅश और काइंड, पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात, किंवा असा बिझनेस ज्याचा हा बिझनेस हा मुख्य बिझनेस आहे आणि इतर बिझनेस सुद्धा करतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला इंडिजिनियस बँकर सुद्धा दिसून येतो, ज्याचा मुख्य बिझनेस कर्ज देणे आहे आणि सोबत तो व्यापार पण करतो. बरोबर आहे? राईट? ठीक आहे. क्लिअर झाला? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? कॉन्सेप्ट क्लिअर झाला का? ओके. हा, चला, कारण की ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. का? तर महाराष्ट्र मनी लेंडर्स ऍक्ट मध्ये ती येते आणि असे प्रश्न बरेच वेळा येतात आणि मग आपली गुगली पडते. ठीक आहे. आता आपण बघून घेऊया याचं वर्गीकरण, सावकाराचं आणि इंडिजिनियस बँकरचं. तर मनी लेंडर जो आहे तो आहे व्यावसायिक एकतर असेल किंवा अव्यावसायिक असेल, प्रोफेशनल और नॉन प्रोफेशनल. प्रोफेशनल जो असतो त्याला सहसा त्या राज्याकडून परवाना मिळाला असतो की बाबा तू लोन देण्याचा धंदा करू शकतो. पण आजूबाजूला असलेला माणूस, त्याच्याकडे सरप्लस पडला राहतो थोडाफार, तर तो आजूबाजूला ओळखीच्यांना देऊन टाकतो. तो काय आहे? अव्यावसायिक, नॉन प्रोफेशनल. काही फिरस्ते, इटिनरंट, फिरस्ते म्हणजे या गावून त्या गावी कर्ज वाटायचं, पुन्हा त्या गावी याचं कलेक्शन करायचं, चिठ्ठीवर लिहायचं तू एवढा कर्ज घेतला होता असा तसा, ते असते. ते पण मनी लेंडर्स. कोण आहे? काबुली किंवा पठाण जे आहे ते आधी करायचे, आता नसल्यासारखे आहे ना. नॉर्थला थोडंफार ठिकाणी आहे पण आता नसल्यासारखे आहे. ठीक आहे. पण आपल्याला व्यावसायिक आता जास्तीत जास्त दिसतात, अव्यावसायिक हे मोजके लोक आपल्याला दिसून येतील. इकडे देशी बँकर्सचं क्लासिफिकेशन, केवळ बँकिंग करणारे, केवळ बँकिंग म्हणजे ठेवी आवश्यकतेनुसार गरज पडली तर घेतील, अदरवाईज कर्ज देतील आणि हुंड्या वटवतील, कर्ज घेतील आणि हुंड्या वटवतील.
हा त्यांचा बिझनेस. काही बँकिंग आणि ट्रेड, जसं मुलतानी आहे, मुलतानी बँकिंग आणि ट्रेड यांचं म्हणजे हुंडा वटवणे वगैरे, डिपॉझिट आणि सोबत व्यापार. काय याच्यात व्यापारच महत्वाचा आहे, बँकिंग मर्यादित आहे, मेनली ट्रेड करतात, बाकी लिमिटेड बँकिंग ते करतात, असे पण आपल्याला दिसेल. तर 3 असे वर्गीकरण आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, सहज तुम्हाला समजावं, कॉन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणून. अशा इतक्या डेप्थमध्ये विचारेलच प्रश्न असं नाही आहे, पण काय कुणास ठाऊक, कधी गुगली मारली तर मग आपण म्हणतो यार एकदा वाचलं असतं तर, नाही का. असो, आता आपण बघून घेऊया सावकारी आणि इंडिजिनस बँकर मधील महत्वाचे फरक. फटाफट है ना. बघा, इथे ठेवी स्वीकारत नाही का, कारण तो स्वतःचेच पैसा वापरतो. हा ठेवी स्वीकारतात, पण केव्हा गरज पडल्या, स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. रेग्युलर ठेवी स्वीकारतात का बँकेसारखं, नाही. आणि ह्या ठेवी कशा स्वीकारल्या जातात, ह्या कंपल्सिव्ह आहेत. कशा आहेत, कंपल्सिव्ह आहेत. गरज असली तर, नीड बेस्ड आहेत, नीड बेस्ड गरज असली तेव्हा. ठीक आहे, कर्ज इथे देतात, येस, हा पण कर्ज देतो, पण याचा मेन आहे हुंड्या वठविणे, एक्सचेंज ऑफ हुंडी, बिल ऑफ एक्सचेंज आहे ट्रॅडिशनल, त्याला वठविणे है ना. दुसरं आहे नो फिक्स लोन रिझन, कर्जाचं कारण काय घेणं देणं नाही. पोरीच्या लग्नासाठी, मरणासाठी, तेरवीसाठी, काय साठी नाही घे है ना. कुठलंही लोन, पर्सनल लोन जास्तीत जास्त राहते. कन्झम्पशन लोन, याला सर्वसाधारणतः आपण काय म्हणतो, कन्झम्पशन लोन म्हणतो, एक्सपेंडिचर लोन म्हणतो. इथे व्यापाऱ्याकरता कर्ज म्हणजे काय आहे, कर्जाचं जे टार्गेट आहे ते क्लिअर आहे, फिक्स आहे ना. लोन फॉर ट्रेड, लहान उद्योगांना कॅपिटल डेव्हलपमेंटसाठी, त्याच्यासाठी. आणि काही जे आहेत आपले आर्टिशन्स वगैरे है ना, हस्तशिल्प वगैरे, त्यांना दिलं जातं. म्हणजे सहसा इथलं लोन कसं आहे, एक टार्गेट बेस्ड आहे, इथलं टार्गेट बेस्ड नाही है ना. त्यामुळे त्याला एक्सपेंडिचर लोन आपण म्हणतो. किरकोळ असते, स्मॉल अमाऊंट असतो, अल्प कालावधीसाठी असतो, फारच अल्प, 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी. इथे मात्र कर्जाची रक्कम कंपॅरेटिव्हली अधिक असते, याच्या कंपॅरेटिव्हली अधिक असते, बऱ्याच प्रमाणात अधिक असते. आणि इथे काय 1-2 महिन्याचा, इथे कधी 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने असा कालावधी राहू शकतो, याच्यापेक्षा अधिक कालावधी राहू शकतो. याचं क्षेत्र मर्यादित क्षेत्र आहे रूरल एरियात, कारण की परिचित असलाच पाहिजे. हा मात्र बऱ्याच व्यापक क्षेत्रात काम करतो, कारण हा थोडाफार इन्स्टिट्यूशनलाइज झाला आहे. याचं नेटवर्क असतं, असतं बरोबर. याचं नेटवर्क हा इंडिव्हिज्युअल असतो, याचं काही नेटवर्क नसतं, कारण की याला हुंडी वठवायचे असतात. म्हणजे एक कागद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला की इथला पैसा तिथे द्यायचा असतो. त्यामुळे त्या दोघांची क्रेडिट वर्थिनेस एकमेकांशी असली पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे, आणि म्हणून याचं कार्यक्षेत्र हे व्यापक असतं. क्लिअर, ओके, ठीक आहे. आता शेवटचं आपण समजून घेऊया की देशी बँकर जे आहेत तर ते मॉडर्न बँकर्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय फरक आहे. बघा, इथे लिहिलेलं आहे आवश्यकतेनुसार ठेवी स्वीकारल्या जातात. वेन एव्हर देर इज अ नीड, स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे ना. इथे मात्र ठेवी स्वेच्छेने स्वीकारल्या जातात. इथे तुम्हाला सेव्हिंग अकाउंट दिसेल आहे ना. इथे असं काही सेव्हिंग अकाउंट नाही, तो आजूबाजूला जो परिचित असेल त्याच्याकडून ठेवी मागेल आणि मग त्याचा धंदा करेल. इथे तसं नाही, इथे बँक अकाउंट फिक्स आहे, सेव्हिंग अकाउंट असतो, बँक सेवर्स असतात, त्या ठेवी ठेवत असतात, व्हॉलंटरली ठेवी ठेवत असतात. कधी 10 रुपये टाकतील, कधी 5 रुपये. खैर, सवय लावावी म्हणून आपण महिन्याची आरडी वगैरे अशा बऱ्याच संकल्पना आहेत, पण नॉर्मली काय व्हॉलंटरली जेव्हा वाटते तेव्हा टाक बाबा पैसे, नाही का. इथे हुंड्या वठविल्या जात आहे. इथे बिल ऑफ एक्सचेंज, मॉडर्न बिल ऑफ एक्सचेंज जे आहे, विनिमय पत्र, ती वठवल्या जातात, चेक्स वगैरे ती वठवल्या जातात. सर्वसाधारणतः स्वतःचे भांडवल इथे वापरल्या जातं. इथे कधीच स्वतःचे भांडवल वापरत नाही, हे सगळं डिपॉझिटच्या भरोशावर राहतं. जर त्यांची स्टॉप गॅप, इथे स्टॉप गॅप अरेंजमेंट आली तरी काय करतं, कॉल मनी मार्केट मधून बोलवतात, कॉल मनी मार्केट मधून पैसे बोलवतात. इथे असं काही नाही कॉल मनी मार्केट. मग हे काय करते, त्या स्वतःची भांडवल वापरते आणि वेळ पडली तर ठेवी मागवून घेते. कॉल मनी मार्केटच होय, थोडाफार इन्फॉर्मली त्यांच्यासाठी. त्यानंतर हा कुटुंबाचा व्यवसाय आहे, सर्वसाधारणतः आपल्याला दिसतो, काही कंपनी वगैरे अशी बनवत नाही. हा मात्र जॉईंट स्टॉक कमर्शियल बँक्स आहेत. इथे शेअर होल्डिंग आहे, इथे कशी आहे, शेअर होल्डिंग आहे, एकापेक्षा अधिक लोक असतात. इथे केवळ कुटुंब आहे ना, हा हाऊस होल्ड बिझनेस आहे. हा कसा आहे,
हाऊस होल्ड बिझनेस आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्यास थेट कर्ज मात्र इथे देत नाही. इथल्या जे कर्ज आहे ते ट्रेडसाठी देतं, स्मॉल इंडस्ट्रीजसाठी देतं, आर्टिशनसाठी देतं, है ना. इव्हन जसं ट्रान्सपोर्ट करायचं आहे, म्हणजे कॉटन ट्रान्सपोर्ट करायचं, ऑइल सीड ट्रान्सपोर्ट करायचं, त्या ट्रान्सपोर्टसाठी देतं. पण शेतकऱ्याला पीक कर्ज देत नाही. पीक कर्ज नावाची वस्तू नसते. इथे मात्र शेतकऱ्याला आपण पीक कर्ज पाहतो, क्रॉप लोन पाहतो, बरोबर आहे, बँकेमध्ये, राईट. पारंपरिक लेखी पद्धती असते, है ना. ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम, आपला हिशोब आपल्या पद्धतीने लिहितात, ते वेगळी पद्धत असते, चोपड्या लिहायची वगैरे. ते इथे आधुनिक द्विनोंदी पद्धत वापरल्या जाते. मॉडर्न जी आहे डबल एंट्री सिस्टीम ती वापरल्या जाते आणि युनिफॉर्म वापरली जाते. इथे काय नाही, ज्याची वाटते त्याच्यासारखी पद्धत आपली चालू राहते. ते ह्या आपल्याला काय दिसतात, सर्वसाधारणतः दोन फरक दिसून येतात इंडिजिनस बँकर्स आणि मॉडर्न बँकर्स मध्ये. तर आपण काय बघितलंय, तर आपण बघितलंय की बाबा मनी लेंडर्स आणि इंडिजिनस बँकर्स दोघांमधला व्याख्येचा फरक काय. त्यानंतर महाराष्ट्र मनी लेंडर्स ऍक्ट 2014 आहे, त्यामध्ये मनी लेंडर्सची व्याख्या काय ती व्यापक डिटेलमध्ये आपण पाहिली. सोबतच दोघांमधले फरक काय आहे, कोणत्या बँकर्स कास्ट आहेत आणि कोणत्या सावकारी कास्ट किंवा मनी लेंडर कास्ट आहेत त्या पाहिल्या ट्रॅडिशनल सिस्टीमच्या कॉन्टेक्स्टमध्ये. त्यांच्या व्यापकता, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि सोबतच इंडिजिनस बँकर्स आणि मॉडर्न बँकर्स मधला फरक हा आपण पाहिलाय. तर कॉन्सेप्च्युअली एकदम क्लिअर झालाय, है ना. तसं थोडंसं डेप्थ मध्ये पाहायचं, मग मनाचं विचार बाबा तुला काय विचारायचं मी तर तुला पाहूनच घे, आहे की नाही, बरोबर आहे. तर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट अभ्यास करता, असे बोर व्हिडिओ पाहता म्हणजे सिरियस असा. तर तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.